नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला पण पीएम किसान योजनेअंतर्गत 16वा हप्ता जर भेटलेला नसेल तर सर्वांसाठी एक महत्त्वाची व सर्वात मोठी अपडेट आहे। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या प्रत्येक बँकेमध्ये जिथे तुमचं बँक अकाउंट आहे तिथे जाऊन तुम्हाला ह्या प्रकारचा केवायसी फॉर्म भरून द्यायचा आहे। मित्रांनो, सेम प्रोसेस आहे, जे काही सर्व फॉर्म आहेत ते सेम आहे। तो फॉर्म कसा भरायचा आहे आणि सबमिट कुठे करायचं आहे व डॉक्युमेंट काय लावायचे आहेत, सर्व प्रोसेस या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जो पीएम किसानचा 16वा हप्ता येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही याद्वारे पात्र राहाल आणि हे भरपूर जणांना एरर आहे मित्रांनो। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला हा जो फॉर्म आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटेल। तुमची आता ही बँक आहे एसबीआय, त्याचा आपण केवायसी फॉर्म भरत आहे। तुमची जर दुसरी बँक असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला त्या बँकचा केवायसी फॉर्म देईल व तो भरायचा कसा आहे ते पण व्हिडिओद्वारे सांगेल। केवायसी फॉर्म भरताना मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम इथं न्यू वरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमचं इथं कॅपिटल मध्ये नाव टाकायचं आहे। कॅपिटल मध्ये नाव टाकल्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथं वडिलांचं नाव टाकू शकतात, पत्नी असेल तर पत्नीचं नाव टाकू शकतात। इथं तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मॅरिटेड स्टेटस काय आहे, सिंगल आहे का मॅरिड आहे ते टाकायचं आहे। नंतर तुमची डेट ऑफ बर्थ पण इथे टाकून घ्यायची आहे, पहिले तारीख, नंतर महिना, नंतर वर्ष। हे टाकल्यानंतर तुम्ही सर्वांनी तुमची नॅशनॅलिटी इंडियन करायचे आहे, रेसिडेंटल स्टेटस तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। पॅन कार्डचा जो नंबर असतो मित्रांनो तो तुम्हाला न चुकता कॅपिटल लेटर मध्ये इथं भरायचा आहे। आता इथं तुमचा आधार नंबर या बॉक्स मध्ये प्रत्येक सेपरेट मध्ये थोडा स्पेस धरून असं टाकून घ्यायचा आहे मित्रांनो। आणि नंतर ऑदर प्रूफ काय जोडणार आहे, तो तुमच्याकडे काही इलेक्ट्रिसिटी बिल किंवा रेशन कार्ड असेल ते इथं ऑदर मध्ये टाका आणि इथं त्याचं नाव लिहा। नसेल तर पॅन कार्ड पण जोडू शकतात, इथं नाव लिहायची काही गरज नाही। आणि इथं तुमचा जो सध्याचा चालू पासपोर्ट फोटो आहे तो इथं चिटकून घ्यायचा आहे। आता इथे बघू शकतात ऍड्रेस डिटेल। मित्रांनो, तुम्हाला तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे, पूर्ण लँडमार्क सोबत ऍड्रेस टाकायचा आहे। नंतर तुम्हाला तुमचं विलेज टाकायचं आहे। विलेज टाकल्यानंतर स्टेट टाकायचं आहे महाराष्ट्र, कंट्री टाकायची इंडियन आणि इथं पिनकोड टाकून घ्यायचा आहे न चुकता। आता इथे बघू शकता तुमचा चालू मेल आयडी द्या, तुम्ही मोबाईल नंबर पण देऊन टाका, हे बाकीची याची गरज नाही। तुमचा परमनंट जर ऍड्रेस सेम असेल तर तो तुम्ही सेम टाकायचा आहे, जर वेगळा असेल तर तुम्ही तो इथे टाकू शकता मित्रांनो। आता इन्कम टाकताना मित्रांनो तुम्ही बिलो 1 लाखच्या खालीच टाका, 1 लाखाच्या कमी। आणि नंतर तुमची नेटवर्थ काय आहे ती तुम्ही इथं टाकू शकतात। इथं ॲज ऑन डेट कोणत्या तारखेपर्यंत ती टाकायची आहे। ऑक्युपेशन काय आहे इथं भरपूर दिलेलं आहे, भरपूर म्हणजे आता इथं प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर, गव्हर्नमेंट सर्व्हिस, प्रोफेशनल, ॲग्रिकल्चरलिस्ट। मग इथं आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे कारण की आपण एक शेतकरी आहोत। आता इथं तुम्हाला ही डिटेल वाचायची आहे, ज्या चेक बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, तुमच्या जे रेफर आहे त्यानुसार तुम्ही तिथं चेक बॉक्सवरती क्लिक करू शकतात। त्यानंतर तुमचं डिक्लेरेशन देताना मित्रांनो तिथं तारीख टाकून घ्यायची आहे, इथं तुमचं सिग्नेचर करायचं आहे। जशी बँकमध्ये सिग्नेचर करतात त्याचद्वारे आणि त्याच प्रकारे इथं सिग्नेचर करायचे, सिग्नेचर चुकवायची नाही, नाहीतर तुमचा जो केवायसी फॉर्म आहे तो रिजेक्ट होतो। आता भरपूर शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आज आहे, इथं जी सिग्नेचर असते ती चुकवल्या जाते किंवा अंगठा असतो तो चुकवला जातो मित्रांनो। आणि याच्यामुळेच तुमचे पीएम किसानचं जे आधार सेडिंग असते ती पेंडिंग मध्ये पडते किंवा रिजेक्ट होऊन जाते, तिथे तुम्हाला आधार सेडिंग दाखवता येत नाही। व त्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, आधार सेडिंग कशी करायची ते पण तुम्ही आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये बघू शकतात। आता या फॉर्म मध्ये थोडं खाली आलं की फॉर ऑफिस यूज ओनली, तर इथं काही तुम्ही करायचं नाही मित्रांनो। हे जे असती डिटेल ते ऑफिसवाले टाकून घेतात आणि सेम जे बाकीच्या बँकचे फॉर्म आहेत ह्याच प्रकारे भरले जातात मित्रांनो। आता याच्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट काय काय देणार आहे त्या चेकबॉक्स वरती क्लिक करून घेऊ शकतात। जे जे डॉक्युमेंट तुम्ही दिले आहेत त्या चेकबॉक्स वरती क्लिक करायचं आहे आणि जे डॉक्युमेंट नाही त्यावरती तुम्ही क्लिक करायचं नाही, ते सोडून दिले तरी चालतील मित्रांनो। तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचा जो पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता आहे त्याच्यासाठी केवायसी करणं गरजेचं आहे। ही केवायसी तुम्ही एकदा व्हेरीफाय करा आणि बँकमध्ये जाऊन नक्की करा, त्यानंतर तुम्हाला जो 17वा हप्ता आहे तो 100% भेटेल मित्रांनो। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट पण करू शकता दुसऱ्या बँकचा जर तुम्हाला केवायसी फॉर्म पाहिजे असेल, नाही तर तुम्ही बँकमध्ये जरी गेले तर तुम्हाला हा केवायसी फॉर्म प्रत्येक बँकवाले देतात, तो तिथं भरून तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जे पासपोर्ट फोटो आहे ते जोडून तुम्ही तिथे देऊ शकतात आणि याद्वारे तुमची केवायसी करू शकतात आणि यानंतर तुम्हाला जो 17वा हप्ता आहे तो तुम्हाला भेटेलच मित्रांनो। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा। काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करू शकतात। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।